नमस्कार रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. तुदे पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 104. सुवर्णशिला तीर्थमात्मन. ओम नमो नर्मदे. श्री मार्कंडे वाचे. तत् गच्छन् महिन्माल सुवर्णशीलम उत्तमम प्रख्यातमुत्तरे मुकुले सर्व पापक्षयम करण. श्री मार्कंडे मुनिष श्री मार्कंडे दिले राजेंद्र. त्यानंतर श्री नर्मदेच्या उत्तर तटावर प्रसिद्ध सर्व पापनाश उत्तम सुवर्णशिला तीर्थ जावे. चौफेर 100 पावले विस्तृत असे मुनीद्वारा स्थापित श्री नर्मदा संगमावर हे दुर्लभ स्थान आहे. राजा हे पुण्यक्षेत्र पूर्वी सांगितलेल्या स्थानापासून केवळ एक हात अंतरावर आहे. सुवर्णतीर्थात स्नान केल्यास श्री महेश्वराचे पूजन करावे. श्री सूर्यनारायणाला नमस्कारून अग्नीत हवन करावे. तो मिश्रित बेलफळाने अथवा बेलपत्राने हे हवन उत्तम आहे. जगन्नाथ माझ्यावर प्रसन्न व्हावेत, माझा रोग दूर व्हावा असे म्हणावे. जिथे ब्राह्मणाला सुवरदान केलं जे फल मिळते ते ऐकावे. खूप सुवर्ण देऊन यज्ञाचे जे श्रेष्ठ फल शास्त्रात सांगितले आहे ते संपूर्ण फल इथे सुवर्णदानाने मनुष्याला मिळते. सुवर्णदानाने चित्तशुद्ध होऊन स्वर्ग प्राप्ती होते. 14 इंद्रियापर्यंत तो श्री रुद्राचा अनुचर होतो. स्वर्गातून खाली आल्यावर उत्तम कुळात जन्म घेऊन धनदाने प्रसन्न होतो. पुन्हा त्या तीर्थाचे स्मरण करतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडच्या पूर्वातील सुवर्णशिला तीर्थ महात्म्यवरून नावाचा 104 अध्याय पुन्हा आला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.